नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 79. कौरव पांडवांना द्रोणाचार्य हे धनुर्विद्या शिकवित असत. त्यांची ती कीर्ती कानावर जाताच एकलव्य नावाच्या व्याधाला अत्यंत आनंद झाला. कारण धनुर्विद्या शिकण्याची त्याला फार हौस होती. त्यामुळे शुभ दिवस पाहून तो त्यांच्याजवळ गेला आणि त्याने आपल्याला धनुर्विद्या शिकविण्याबद्दल द्रोणाचार्यांना विनंती केली. द्रोणाचार्य त्याला तिरस्काराने म्हणाले, "अरे, तू जातीने शूद्र आहेस. तुझ्यासारख्याला धनुर्विद्या काय कामाची? आलास तसा चालता हो." त्यावर एकलव्य तेथून परतला. त्याने आपले मन तिळमात्रही खचू दिली नाही. ज्या अर्थी मी द्रोणाचार्यांना मनापासून गुरु मानले आहे, त्या अर्थी त्यांच्या कृपेने मला धनुर्विद्या अवगत होणारच, असे म्हणून तो घरी न जाता एका घोर अरण्यात गेला. एका अश्वत्थाच्या मोठ्या वृक्षाच्या छायेत त्याने आपली राहण्याची जागा निवडली. त्यावर मातीचा एक हुबेहूब द्रोणाचार्यांचा पुतळा तयार करून त्याची रोज पूजा करून तो पुतळ्याच्या पुढे बसून ध्यान करी आणि साष्टांग नमस्कार करून धनुष्यबाण हातात घेई. गुरु महाराज, असा नेम धरू का? आता बाण सोडू का? याप्रमाणे ज्या ज्या वेळी जी जी अडचण भासे ती त्या पुतळ्यापुढे तो विचारित असे. एकलव्याची ती विलक्षण गुरुभक्ती पाहून गुरुभक्तीतील रहस्य नाहीसे होऊ नये म्हणून प्रत्यक्ष भगवंतांनी त्या मृत्तिकेच्या मूर्तीत प्रवेश केला व एकलव्यास सर्व युद्धविद्या शिकवली. गुरु, देव व औषधी यांच्या ठिकाणी एकभाव असल्यापासून कार्यसिद्धी केव्हाही होत नाही. एकलव्याला एकोभावामुळे धनुर्विद्या अवगत झाली. काही दिवसानंतर कोणी एक तपस्वी अरण्यात वास करून आहे, ही गोष्ट द्रोणाचार्यांच्या कानावर आली. त्यावर त्या तपस्व्याला पाहण्यासाठी द्रोणाचार्य कौरव पांडवांसह निघाले. पण पुष्कळ शोध केला तरी त्यांना तपस्वी आढळला नाही. शेवटी पांडवांना मनुष्याला शोधणारी कुत्री सोडली. थोड्या वेळाने त्या कुत्र्यांनी एकलव्याचे स्थान गाठले. त्यावर आपणास तपस्व्याचा शोध लागला हे पांडवांना कळण्यासाठी ती कुत्री जोरजोराने भुंकू लागली. कुत्र्यांचे भुंकणे ऐकून आपल्याला कोणीतरी शोधत आहे हे एकलव्याने ताडले. लगेच हातात धनुष्यबाण घेऊन त्याने मोठ्या कुशलतेने त्याच्यावर बाण सोडले. त्यामुळे त्याचे झाले काय तर त्यांना कोणत्याही प्रकारची इजा न होता त्यांची मुखे मात्र बांधली गेली. भुंकता येईनासे झाल्यामुळे धावत धावत जाऊन ती कुत्री पांडवांजवळ जाऊन उभी राहिली. कुत्र्यांची ती शोचनीय अवस्था पाहून द्रोणाचार्यांना व कौरव पांडवांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी कुत्र्यांच्या तोंडावर गुंफलेले बाण युक्तीने सोडविले आणि कुत्र्यांना घेऊन सर्वजण एकलव्याजवळ गेले. दुरून येत असलेल्या द्रोणाचार्यांना पाहताच एकलव्य धावत धावत गेला आणि त्याने त्यांच्यापुढे साष्टांग नमस्कार घातला. त्यावर तो हात सोडून उभा राहिला. द्रोणाचार्यांनी एकलव्याला ओळखले नाही, कारण अलीकडे त्याच्या जटा, दाढी, मिशा वाढल्या होत्या. एकलव्य म्हणाला, "गुरु महाराज, आपल्या कृपाप्रसादाने माझी सर्व विद्या पूर्ण झाली. या अनाथ एकलव्याला कृपा करून आपण दर्शन दिले, त्यामुळे आज मी कृतार्थ झालो." त्याच्या या बोलण्यावरून मागे आलेला व्याध तो हाच असे त्यांनी ताडले. धनुर्विद्या शिकविण्याचे मी जरी नाकारले तरी शुद्ध भाव व दृढ निश्चयामुळे त्याला बसल्या बसल्या विद्या अवगत झाली. खरोखर हा गुरुभक्त आहे, अशा विचाराने द्रोणाचार्यांचे हृदय प्रेमाने भरून आले. एकलव्याचे विद्या नैपुण्य पाहून द्रोणाचार्यांनी गुप्तपणे अधिक मन लावून विद्या शिकविली असावी, म्हणून तो धनुर्विद्येत निपुण झाला असावा, असे कौरव पांडव आपापसात बोलू लागले. ते द्रोणाचार्यांच्या कानावर येताच त्यांना अत्यंत वाईट वाटले. त्या भरात द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, "ज्या अर्थी तू मला गुरु समजून विद्या संपादन केली आहेस, त्या अर्थी मला गुरुदक्षिणा देणे हे तुझे कर्तव्य आहे." एकलव्य म्हणाला, "गुरु महाराज, आपण मागाल ती गुरुदक्षिणा देण्यास मी तयार आहे." द्रोणाचार्य म्हणाले, "मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा हवा आहे." तोच एकलव्याने बाणाच्या सहाय्याने अंगठा कापून गुरूंना अर्पण केला. त्यावर द्रोणाचार्य कौरव पांडवांसह स्वस्थानी परतले. धनुर्विद्येत मुख्यत्वे करून अंगठाच उपयोगात आणला जातो. ज्या अर्थी अंगठा नाहीसा झाला त्या अर्थी यापुढे त्याने शिकलेल्या धनुर्विद्येवर पाणी पडल्यासारखे झाले. या विचाराने कौरव पांडवांना आनंद झाला. पण अंगठा नाही याबद्दल एकलव्याला कोणतीही अडचण भासली नाही, कारण त्याचा शुद्ध भाव व दृढ भक्तीमुळे तर्जनी व मध्यमा या बोटांनी अचूक शरसंधान त्याला साधू लागले. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.